मुंबईतील अनेक भागात नालेसफाईची कामं पूर्ण नाहीयेत। मुंबईसह उपनगरातील काही नाल्यांमध्ये अद्यापही गाळे। 31 मेची डेडलाईन संपल्यानंतरही काम अपूर्णच आहे। लोकशाही मराठीकडून नालेसफाईचा रियालिटी चेक पाहायला मिळतोय। कालही आपण मुंबई आणि आसपासच्या उपनगरातील नालेसफाईचा आढावा घेतलेला होता। आजही आपले प्रतिनिधी नालेसफाईचं हे भीषण वास्तव आपल्या समोर आणणार आहेत। या सगळ्या विषयी अधिक जाणून घेण्याकरता, वास्तव पाहण्याकरता, दाखवण्याकरता आपल्यासोबत घाटकोपरवरून आपले प्रतिनिधी उमेश करंजकर तर दहिसरवरून आपले प्रतिनिधी संतोष देवकर आपल्यासोबत जोडले गेलेत। सुरुवातीला जाऊया उमेश यांच्याकडे। उमेश, घाटकोपर परिसरात तुम्ही कोणाच्या वॉर्डमध्ये आहात आणि तिथं नालेसफाईची काय परिस्थिती आहे? मुंबईत पाऊस कधीही कोसळेल अशी परिस्थिती आहे। मात्र अशी परिस्थिती असताना नालेसफाईची नेमकी परिस्थिती काय? कारण महापालिका काहीतरी वेगळं सांगते, मात्र सत्य परिस्थिती काहीतरी वेगळी, आणि सत्य परिस्थिती नेमकी काय ही लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण मुंबईकरांच्या समोर आणतोय। मी आता घाटकोपर पश्चिम येथील असल्फा जागृतीनगर जे रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनच्या अगदी खालच्या बाजूला उभा आहे। तिथे आपण नालेसफाईची परिस्थिती पाहू शकतो। हा वार्ड क्रमांक भारतीय जनता पक्षाचे ज्या नगरसेविका आहेत अश्विनी मते यांच्या या सगळ्या परिसरातला आहे, आणि इकडची आपण नालेसफाईची परिस्थिती पाहू शकतो। वेगवेगळे दावे महापालिकेकडून केले जाते, सातत्याने वेगवेगळे आकडेवारी दिली जाते, आणि नालेसफाई ही जवळजवळ पूर्ण झालेली अशा प्रकारचं प्रशासन असेल किंवा मग महापौर असतील, उपमहापौर असतील यांच्याकडनं सांगण्यात येते। मात्र हे भीषण वास्तव मुंबई महानगरपालिकेतील नालेसफाईचे काय आहे हे आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून सर्व जनतेच्या समोर आणतोय। आता जर ही परिस्थिती पाहिली तर या नाल्याची 20% नालेसफाई झाली नाही असंच म्हणता येईल, कारण संपूर्ण नाल्यामध्ये जो आहे तो कचऱ्याचा ढीग पडलेला आहे, कुठेही सफाई झालेली दिसत नाही, आणि अशा सगळ्या परिसरामध्ये लोक राहत आहेत। आणि जर पाऊस पडला तर नक्कीच या नाल्यामध्ये पाणी वाहून जायला जागा राहणार नाही, नाले पाण्याने तुडुंब भरतील आणि ते पाणी रस्त्यावर येईल, आणि त्यानंतर मुंबईकरांनी नेमकं चालायचं कुठं अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे। अगदी जागृती मेट्रो स्टेशनचा हा खालचा सगळा भाग आहे, त्याच्यामुळे मोठी रहदारी इकडे असते। सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाहनांच्या रांगा असतात, मोठ्या प्रमाणात वाहनं हाकली जातात, आणि अशी सगळी परिस्थिती असताना जर आपण हा सगळा परिसर या सगळ्याचा आढावा काही घेतलाय का? काही तक्रार वगैरे केलेली आहे का? तुमचं काही बोलणं? लागवी हा सगळा जो परिसर आहे ते भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका अश्विनी मते यांचा हा सगळा परिसर आहे असं म्हटलं जात आहे। आणि इकडे ज्यावेळेस मी सकाळी आलो आणि इकडच्या लोकांशी त्यावेळेस बोलण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नालेसफाईबाबत दावे केले जातात, मात्र या सगळ्या परिसरामध्ये नगरसेवक कुठेही फिरताना दिसत नाही। त्याच्यामुळे पालिका प्रशासन नेमकं काय करते, लोकप्रतिनिधी नेमकं काय करतात हा प्रश्न जो आहे तो इकडचे स्थानिक विचारतानाच पाहायला मिळतात। मात्र सद्य परिस्थिती जर पाहिली तर भारतीय जनता पक्षाचा हा सगळा वॉर्ड आहे, या वॉर्डमध्ये अश्विनी मते निवडून आल्यात, मात्र नालेसफाईची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। आपण आता हा जो नाला पाहिला तर जवळपास 20% देखील साफ झालेले नाही अशी परिस्थिती आहे। लागली अगदी उमेश, घाटकोपर नंतर येऊया आता दहिसरमध्ये। संतोष देवकर आपले प्रतिनिधी आहेत। संतोष, दहिसरमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? तुम्ही या क्षणी कुठं आहात? आपण आता सध्या पाहिलं तर दहिसरच्या राजनगरमध्ये या ठिकाणी आहोत। या ठिकाणी जे नाला आहे त्या नाल्याचं सुद्धा आपण पाहिलं तर काही ठिकाणी जागोजागी आपल्याला गाळ असल्याचं पाहायला मिळतंय। कचऱ्याचा ढीग सुद्धा या नाल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। प्लास्टिकच्या पिशव्या असतील किंवा जो नाल्यामध्ये जो माती असते डिसल्टिंग करायचं, ते डिसल्टिंग करणारे ते पूर्ण मोठे मोठे दगड किंवा माती या नाल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र हे नाला जे आहे मला असं वाटत नाही की इथे साफ करण्यात आलेलं आहे, नालेसफाईचं काम ते इथे करण्यात आलेलं आहे। महानगरपालिका मोठे दावे करत आहे की यांची ते 90% नालेसफाई पश्चिम उपनगरात झालेले आहे। मात्र या ठिकाणी कालपासूनच आपण रियालिटी चेक करत आहोत की यामध्ये आपण कुठेही नाले साफ होताना आपल्याला पूर्णपणे नाले साफ झालेला आपल्याला पाहायला मिळालेलं नाहीये। आपण पाहिलं तर या ठिकाणी आपण राजनगर दहिसरच्या या प्रभाग क्रमांक 3 आणि प्रभाग क्रमांक 4च्या मध्ये हा जो नाला आहे, हा नाल्याची सुद्धा सफाई आपल्याला पूर्णपणे झालेली दिसत नाहीये। लागवी अगदी या वॉर्डामध्ये नगरसेवक नेमकं कोण आहेत?
आणि त्या सगळ्यांशी तुमचा काही संवाद झालाय का? काय म्हणतायत लोक? इथं नगरसेवक निवडून आल्यावर मतांचा जोगवा मागितल्यानंतर फिरकतायत तरी का? खरं तर हा जो नाला एकंदरीत आपण पाहिलं तर प्रभाग क्रमांक 3 आणि प्रभाग क्रमांक 4च्या सीमेवर आहे. प्रभाग क्रमांक 4 मधून शिवसेनेचे शिंदे गटाचे मंगेश पंगारे हे नगरसेवक आहेत आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजपचे प्रवीण दरेकरांचे भाऊ आपले प्रकाश दरेकर आहेत. स्थानिकांशी बोलल्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहे की हा नाल्याची साफसफाई तर झालेली आहे, मात्र पूर्णपणे झालेली नाहीये. अजूनही आपल्याला काही ठिकाणी गाळ जे आहे पाहायला मिळतात. आज मुख्यमंत्री देखील पालिका प्रशासनासोबत नालेसफाई बाबत बैठक घेणार आहेत आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र या ठिकाणी आपण सत्य परिस्थिती जी आहे ती वेगळीच आहे आणि महानगरपालिकेचे अधिकारी असेल किंवा महानगरपालिकेचे प्रशासन असेल ते काहीतरी वेगळंच सांगत आहे. आपण लोकशाहीच्या माध्यमातून रियालिटी चेक हे पूर्ण कालपासून करत आहोत. मुंबईची जनता आहे, जे मुंबईकर आहे त्यांच्यासमोर सत्य परिस्थिती आपण आणत आहोत. मात्र सत्य परिस्थिती एकदमच वेगळी आहे लागली. दहिसर परिसरात तुम्ही आहात संतोष. उमेशकडे आपण जाऊया. उमेश, साधारणतः परवा आपण या सगळ्या संदर्भात उपमहापौर यांच्याशी जेव्हा संवाद साधला त्यावेळी त्यांचं म्हणणं होतं की 80% नालेसफाई पूर्ण झालेली आहे. ही 80% नालेसफाई कागदावर दिसतेय, प्रत्यक्षात मात्र भीषण परिस्थिती आहे. नक्कीच लागवी. प्रत्यक्षात जी परिस्थिती आहे ती अत्यंत भीषण आहे. कारण फक्त महापौरच नाही, उपमहापौरच नाही तर महापौरांकडनं देखील हीच आकडेवारी सांगितली जाते की जवळपास 80% 85% जे आहे ते नालेसफाई झालेली. मात्र सत्य परिस्थिती खरंच तशी नाहीये. नक्कीच महापौर असतील, उपमहापौर असतील यांच्याकडनं नालेसफाईबाबतचे दौरे केले जात आहेत. मात्र ते दौरे कागदावर आहेत. कारण कागदावर असल्या कारणाने तिकडे मग पालिका प्रशासन पोहोचतं, तिकडचे नाले साफ केले जातात आणि मग नंतर ते दौरे केले जातात आणि त्यामुळे तिकडची नालेसफाई दिसते. मात्र जी खरी परिस्थिती आहे ती अत्यंत वेगळी आहे. जिथे पालिका प्रशासनाचे कर्मचारी जात नाहीयेत, महापौर उपमहापौर नगरसेवक जात नाहीयेत, तिथे लोकांना प्रचंड त्रास आहे. आणि हा प्रचंड त्रास म्हणजे आता या सगळ्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण पडलेली आहे, दुर्गंधी पसरलेली आहे, आरोग्याचा प्रश्न त्यांचा निर्माण होऊ शकतो. कारण पाऊस पडला तर त्यामुळे त्या पाण्यातून रोगराई पसरणार, त्याच नाल्याच्या पाण्यातून चालत त्यांना घरी जावं लागणार आहे, कार्यालयात जावं लागणार आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मुंबईकरांचं आरोग्य काय हे बघणं देखील तेवढंच महत्वाचं असणार आहे. मात्र जी तू म्हटले त्याप्रमाणे पालिका प्रशासन असेल किंवा मग महापौर उपमहापौर असतील यांच्याकडनं जी आकडेवारी सांगितली जाते ती सत्य परिस्थितीत अगदीच फोल ठरते. आणि मुंबईकरांची फसवणूक पालिका करते का, एवढंच आता पालिका प्रशासनाला आणि महापौर उपमहापौरांना विचारावं लागणार. खरं तर पुन्हा एकदा फसवणूक करते का, हा मुद्दा उपस्थित होतोय. तुर्तास धन्यवाद, तुमच्या दोघांचेही आभार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.